आपल्या हितासाठी जागा व्हा म्हणले संत. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. जागा व्हा आणि देवाचं नाम स्मरण करा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन, बंधू सोयी जन, हे मिथ्या आहे जाणून शरण गा देवाशी. हे संसार सगळा खोटा आहे, पण आपण त्या संसाराच्याच मागे लागलो आणि संसारातच सुख शोधण्याचा प्रयत्न करीत राहिलो. पण ते सुख काही संसारामध्ये मिळतच नाही. सुखच नाही तर कुठून मिळत? संसार दुःख मूळ दिवस तळमळत. म्हणजे संसाराची भरोभरतीच होत नाही. संसारामध्ये सुखही नाही. माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची सर्वणी, कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. इंगळाच्या अंथरुणावर काय चांगल्या विश्रांती झोप येणार आहे काय? तर नाही, ते सुखच नाही. आणि दुःख भांडवली आहे हा संसार. सुखाचा विचार सुख नाही संसाराच्याच एवढा मागे लागला की देवालाही विसरला आणि मरणाला पण विसरला. पण देवही आपल्याला विसरत नाही आणि मरणही आपल्याला विसरत नाही. देव विसरला तर आपण इथे येऊ शकत नाही आणि मरण सुद्धा आपल्याला विसरत नाही. घडी घडी काळ वाटे अजून किती आहे पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळा मा जपत असे. उंदीर जसा जपते तसा काळ आपल्याला जपतेच. तर माऊली सुद्धा म्हणतात तव तव अधिका अधिके, मरण आयुष्यात ते जिंके, मीठ जेवी उदका जैसे घासी तसे. म्हणजे एक एक दिवस मरण आपल्याला जिंकित असते आणि मिठासारखं आपलं हे आयुष्य कमी कमीच होत राहते. आणि माऊली दुसरं म्हणजे ओळीत सांगतात जन्मलिया बाळक जैसे, जातसे काळाची आमिषे, वाढती करीती उल्हासे उभविती गोळी. आयुष्य
माणूस मरणारच. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणारच. माऊली म्हणतात उपजेते नासे नाशिले ते पुनरुपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे घड्याळीचा काटा बारावरून 6वर 6वरून 12वर म्हणजे जसं चालू असते तसं जन्म मरणाचा फेरा हे चालूच राहते. म्हणजे येथे नाही उरू आले अवतार येरते पामर जीव पिते. जो जन्माला आला त्याला मरण हे अटळच आहे. उपजगा पिंडा मरण साराते, मरण पाहिजे असत तर आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. किंवा माऊली म्हणतात सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होशी जन्मोजन्मीचे जीवन दुःख विसरशी. आपल्याला देवाला शरण जावं लागत किंवा संतांना शरण जावं. देवाला शरण गेले तर काय होतात माऊली सांगतात जो मज होई अन्य शरण तयाचे निवारिणी जन्म मरण शरणांगता शरण मीच ऐकू. जो मला शरण येईल माझं भजन करेल त्याचे मी जन्म मरणाचे फेरे चुकून माझेनी नाम घोषे नाहीशी होती ईश्वाची दुःखे अवघे विश्वाची महासुखे दुमदुमीत भरले. माझं जर नाम घेतलं तर देव म्हणतात तर त्याच्यासाठी संताला सुद्धा शरण संताला शरण गेलं तर काय होईल. आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ दया लागे. किंवा संताची पायी माथा ठेविता सद्भावे ते भेटे देवा. तर त्याच्यासाठी संताला शरण जावं लागत. पण संत तेवढं काही सोपे नाही. बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेटी कृपा केली. अवघड आहे. किती अवघड आहे माऊली सांगतात चंद्र अमृत सुखे सेव होईल आस्था जाता रवी धरवे पाये वेळा समुद्र तरवे परी या संताची भेटी दुर्लभ बघा. म्हणजे एवढी दुर्बल आहे देवाची जर कृपा झाली तर संताची भेटी होते. पण ते संत ओळखायचे कसे. त्या संताचे काही लक्षणं सांगितले. जे का रंजले गांजले असे मले जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथीची जावा. तेची संत ज्याचा हेत माऊलीच्या भाषेत सांगायचं झालं तर घरची उजेडू पाडावा परकीया अंधारू पाडावा हे नेण्याची गा करू दीप जैसा. दिवा म्हणत नाही की घरच्याला उजेड देतो आणि चोरायला अंधार देतो असं दिवा असं संताचं लक्षण राहते. वृक्ष खंडावया गाव घाली लावणी जयाने केली वृक्ष दे सावली दोघाही सारखीची. झाड म्हणत नाही की तोंड लावणाऱ्याला सावली देते आणि तोडणाऱ्याला सारखी सावली देते. याच्यावर 25 वेळ हातात ज्ञानेश्वर माऊलीच्या पण आपल्याला वेळ कमी पडते. तर अशा संतांना शरण गेलं पाहिजे. आणि आपल्या हितासाठी कोण जागे होते तर 16व्या शतकामध्ये आदिलशाही मोगलशाही थैमान घालीत होत्या. निजामशाही म्हणजे मुसलमानाचे राज्य हे आपल्या भारतामध्ये आले होते आणि आपल्या हिंदूची मंदिरं पाडली जात होती. मूर्ती फोडल्या जात होत्या देवाच्या.
स्त्रियांचे आबरू घेतल्या जात होती, कुंकू पुसल्या जात होतं, शेतकऱ्याची लुटमार करीत होते. आणि असे परिस्थिती पाहून जिजामाईचे डोळे दबदबून आले आणि जगदंबेला नवस केला. ऐसा पुत्र देई संकट